नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. आज आपण अत्यंत संवेदनशील अशा विषयावरती चर्चा करणार आहोत. लोकांची मतं आपण त्या संदर्भात जाणून घेणार आहोत. 2 दिवसांपूर्वी गुजरात सरकारनं बिल्किस बानो प्रकरणामध्ये ज्यांनी लैंगिक अत्याचार केला होता बिल्किस बानोवरती, त्या 11च्या 11 असणाऱ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. ही निर्दोष मुक्तता करत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की 14 वर्षाची त्यांची जन्मठेपेची शिक्षा पूर्ण झाल्याच्या नंतर एखाद्या कैद्याला जो अधिकार असतो त्या अधिकाराच्या अंतर्गत त्यांनी पुनर्विलोकन याचिका त्यांनी दाखल केली आणि त्यानंतर त्यांचं वर्तन बाकीचं सगळं असणारं त्यांचा बॅकग्राऊंड बघून त्यांना सोडण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. या आरोपींना सोडल्याच्या नंतर जेलमधून बाहेर येताना मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं, त्यांना मिठाई खाऊ घालण्यात आली आणि या बाबतीत मात्र संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. बिल्किस बानो प्रकरण नेमकं काय आहे? तर गोध्राच्या संदर्भात गोध्राची ट्रेन जाळण्यात आली. त्या ट्रेनमध्ये साधारणतः 60 हिंदूंच्या किंवा त्या काळात गाडीत असणाऱ्या यांची मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला. ती ट्रेन जाळल्या गेल्याच्या नंतर 2002 मध्ये या संदर्भातली दंगल उसळली आणि त्या काळात ही जी बिल्किस बानो त्यावेळेस 19 वर्षाची तरुणी होती, ती दुसऱ्यांदा गरोदर होती आणि आपल्या बाळंतपणासाठी आपल्या घरी म्हणजे आई वडिलांकडे रणदिकपूर इथे जायला निघाली होती. जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस ती घरामध्ये काम करत होती. तेवढ्यात तिला मोठ्या प्रमाणात सकाळची वेळ होती आणि काहीतरी मोठ्या प्रमाणात गावावर हल्ला झालाय असं कळलं आणि त्यात ती आणि तिचे असणारे 14 नातेवाईक तिथून असेल त्या कपड्यांवरती म्हणजे पायात चप्पल सुद्धा न घालता ते तिथून निघाले. निघाल्याच्या नंतर जिथे जिथे जागा मिळेल स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काही ठिकाणी ते मशिदीमध्ये थांबले. काही ठिकाणी हिंदूंनी सुद्धा त्यांना प्रोटेक्शन दिलं आणि असं करत करत ते जात असताना 3 मार्चला ज्यावेळेस ते सर्वच्या सर्व नातेवाईक त्यांना असं वाटलं की जवळ असणाऱ्या गावात गेलो तर आपण सुरक्षित असू आणि ते जायला निघाल्याच्या नंतर त्यांच्यावरती एका जमावानं हल्ला केला. हल्ला करत असताना बिल्किस बानोची जी 3 वर्षाची मुलगी होती तिच्याकडे होती, तिने कडेवर होती. मॉबने तिच्या हातातनं ती मुलगी हिसकावली आणि तिला खेचून तिचं डोकं जे आहे ते दगडावरती आपटलं गेलं. त्या घरातल्या त्या असणाऱ्या सगळ्यांवरती ठार मारण्यात आलं तलवारी आणि बिल्किस बानोवरती सामूहिक अत्याचार करण्यात आला. या सगळ्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पण आता मात्र गुजरात सरकारच्या एकंदरीत धोरणानुसार त्यांना सोडण्यात आलेलं आहे. अशी ही एकूण असणारी या संदर्भातली आतापर्यंतची घटना आहे. त्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया संपूर्ण देशातून उमटत आहेत. आपण याच संदर्भात चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत गुजरात अहमदाबादहून खास या प्रकरणाच्या संदर्भात त्या काळात कोर्ट असेल किंवा सामाजिक असेल किंवा कुटुंबाला बाकीच्या मदत करणार असेल वासिम हुसेन आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यानंतर ऍडव्होकेट दीपा चोंडीकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर सामाजिक अनेक विषयांवरती ज्यांचा अभ्यास आहे ते काम करत अशा किरण मोघेताई आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. थोड्याच वेळात आपल्या सोबत सुषमाताई अंधारे आणि आसमा शेख या औरंगाबादवरून जोडल्या जाण्याची शक्यता आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी वासिम हुसेन यांच्याकडे जाणार आहे. वासिम हुसेन जी, आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली, काय आपका पहली इस बारे में क्या रिएक्शंस है? वासिम जी जी हाँ बोलिए. ओके, तो ये बहुत ही दुखदायक है कि एक औरत जो 17 साल तकरीबन जिसने कोर्ट की लड़ाई लड़ी और जिसका रेप हुआ और उसकी आंखों के सामने उसकी 3 साल की बेटी को मार दिया गया
और साथ ही साथ उसके घर के और 7 लोगों को मार दिया गया और उसके साथ गैंग रेप किया गया। तो उस खातून के दिल पे क्या गुजर रही होगी, पहले हमें वो सोचना चाहिए। और ये जस्टिस नहीं है, बल्कि जस्टिस का मजाक है जो गुजरात सरकार ने किया है, इसलिए हम इसकी सख्त से सख्त शब्दों में निंदा करते हैं। बरोबर आहे. या घटनेची ते निषेध करताहेत. मी यासाठी किरण मोघे ताईंकडे जाणार आहे. तुम्ही हे ऐकलेलं आहे. काय तुमचं म्हणणं आहे या संदर्भामध्ये? अतिशय संतापजनक आणि ज्याचा तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे असा हा निर्णय आहे आणि तो एका अर्थाने राजकीय हेतूंनी प्रेरित आहे. असं आम्ही ज्या सर्व पुरोगामी धर्मनिरपेक्ष महिला संघटना आहोत यांचं स्पष्ट मत झालेलं आहे. म्हणजे ज्या प्रकारचा गुन्हा आहे एकूण ते प्रकरण, म्हणजे तुम्ही ज्याचा उल्लेख केला की एका लहान मुलीची अशी निर्घृण हत्या किंवा सामूहिक बलात्कार किंवा त्या सगळ्या 14 जणांमध्ये म्हणजे सर्व स्त्रियांवर बलात्कार झाला, अनेकांचे खून पाडले गेले, त्यांचे मृतदेह देखील सापडले नाही. म्हणजे ज्याला सगळ्या टप्प्यांवर प्रत्येक न्यायालयाने त्यातलं गांभीर्य आणि आपण ज्याला जघन्य असा प्रकार म्हणतो हे नमूद केलेलं आहे. अशा प्रकारामध्ये आपण त्यांना सुटका करतो, म्हणजे हा निर्णय होतो गुजरात सरकारचा. हा कशाने प्रेरित आहे? म्हणजे भारतीय जनता पक्षाचं तिथे सरकार आहे आणि भारतीय जनता पक्षाची जी सगळी धर्मांध भूमिका आहे, एक मुस्लिम विरोधी भूमिका आहे, ही त्याच्यातून स्पष्टपणे दिसते. आता गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत. प्रश्न पडतो आपल्याला की काय ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेला आहे का, असा प्रश्न आम्ही तरी उपस्थित करतोय. आणि त्याच्यातून जो एक संदेश गेलेला आहे, केवळ बिल्किस बानोचा प्रश्न नाहीये. ह्या देशामध्ये जी प्रत्येक अत्याचारग्रस्त महिला आहे किंवा जे सगळेच अत्याचारग्रस्त आहेत, जातीच्या मुळे असतील, ह्या सगळ्या पुरुष प्रधानतेमुळे असतील, वेगवेगळ्या कारणांमुळे आज त्यांचा न्यायालयांवर विश्वास आहे थोडा बहुत आणि ते न्यायालयाची लढाई लढतायत, एक मोठा संघर्ष करतायत, कारण ते सोपं नाहीये. त्याच्यात खूप वेळ जातो, पैसे लागतात, प्रत्येक टप्प्याला अडथळे निर्माण होतात. बिल्किसला जसं फेस करावं लागलं, अशा परिस्थितीमध्ये हा काय तुम्ही निर्णय देताय की स्त्रियांनी न्यायालयात लढाई लढावी आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी तुम्ही अशा बलात्कारी आणि खुन्यांना मुक्त करून टाकावं? म्हणजे एकीकडे भाजप म्हणतं की कायदे कडक केले पाहिजेत, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, पंतप्रधान त्याच 15 ऑगस्टला आवाहन करतात देशाला की सन्मानपूर्व मागणूक द्या, आणि दुसरीकडे तुम्ही बलात्काराला फाशीची शिक्षा द्या असं म्हणता आणि दुसरीकडे तुम्ही त्यांना अशा पद्धतीने सोडून देता. हा काय आपण मेसेज दिलेला आहे? त्याच्यामुळे सगळ्या देशातल्या स्त्रिया चिंतित आहेत आणि ह्याला विरोध करतात. बरोबर आहे. अत्यंत महत्वाचा मुद्दा किरणताईंनी मांडलेला आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की एकीकडे देशातलं असणारं सरकार स्त्रियांच्या सुरक्षिततेचं जे वक्तव्य आहे ते लाल किल्ल्यावरून करतो, त्यांना आश्वासन देण्याची भाषा करतं, आणि दुसरीकडे स्त्रियांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात राज्य सरकार मात्र पुरेसं गंभीर नाही. 60 जणांची गोध्रा प्रकरणामध्ये हत्या झाल्याच्या नंतर उसळलेल्या दंगलीमध्ये सुमारे 1000 लोक मारल्या गेल्याचा आकडा समोर आलेला आहे. बिल्किस बानोच्या संदर्भात तर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लढाई लढली गेली. त्यानंतर तिचं आता आलेलं स्टेटमेंट, बिल्किस बानोचं असं म्हणणं आहे की मी देशातल्या कायद्यावरती विश्वास ठेवला, त्याच्यासाठी ती लढाई लढली. लढाई लढल्याच्या नंतर त्यांना शिक्षा झाली आणि शिक्षा झाल्यानंतर माझ्यावरती लैंगिक अत्याचार करणारे जे आरोपी आहेत आता उजळ माथ्याने समाजामध्ये फिरतायत, तर मी काय करू, मला तुम्ही सांगा. अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो बिल्किस बानो तिथे असणाऱ्या नाही तर संपूर्ण भारतीय समाजाला विचारते. मी यासाठी दीपा चोंडीकर यांच्याकडे जाणार आहे. त्या म्हणजे वकील आहेत पेशानं. तर दीपाजी, तुमची काय प्रतिक्रिया आहे? गुजरात सरकारने जो निर्णय दिलेला आहे, रेमिटन्स पॉलिसी जी अप्लाय केलेली आहे आणि त्या रेमिटन्स पॉलिसी मधून 15 ऑगस्टला या 11 जणांना
त्यांच्या लाईफ इम्प्रिझनमेंट कमी करून 14 वर्ष त्यांना झाली म्हणून त्यांना निर्दोष मुक्त केलं. गुजरात सरकारने हा फक्त बिल्किस बानोवर केलेला अत्याचार नाहीये, पूर्ण भारतावर पुन्हा एकदा गुजरात सरकारने बलात्कार केलाय असं माझं म्हणणं आहे. आणि पूर्ण भारतातल्या स्त्रियांना पुन्हा एकदा कुठेतरी अनप्रोटेक्टेड फील होतंय आणि डेफिनेटली हे फील होतंय कारण चुकीचा संदेश यामधून या निर्णयामधून गेलेला आहे. आपण एका बाजूला स्त्रियांच्या सुरक्षिततेबद्दल काम करत असतो, स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी कायद्यांवर काम करत असतो, रेप केसेस मध्ये 0 टॉलरन्स पॉलिसी आली पाहिजे याच्यासाठी आपण काम करतोय. आणि त्याच वेळेला एका बाजूला आपण जिथं फक्त तो बलात्कार नाहीये तर तिथं गँगरेप आहे, शिवाय तिची 3 वर्षाची मुलगी तिथे मारली जातीये. आणि अशा केसमध्ये तुम्ही 14 वर्ष झाली म्हणून काहीतरी पॉलिसी लागू करता, त्यांची चांगली वागणूक काही वर्षात बघता आणि तुम्ही सोडून देता. हा पुन्हा सरकारने केलेला बलात्कार आहे असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. एकूणच जेलमध्ये चांगली वागणूक होती त्यांची, याला काय पुरावा? किंवा जेलमध्ये मनुष्य समाजाच्या बाहेर असतो, समाजामध्ये इंटरॅक्शन्स नव्हतं आणि त्याची वागणूक चांगली आहे असे कुठल्या तत्वावरती म्हणजे सरकार ठरवतं, हा सुद्धा प्रश्न आहे. दुसरा एक प्रश्न आहे की फेडरल पॉलिसी असेल किंवा न्यायालयाचा एकंदरीत नियम असेल की रेप असणाऱ्या विक्टिमला अशा पद्धतीचं रिमिशन किंवा अशा पद्धतीची सूट मिळू नये अशा प्रकारचा कायदा आहे. मी पुन्हा एकदा वासिम हुसैन यांच्याकडे जाणार आहे. वासिम जी, आप मुझे बताइए कि इसके बाद में अभी वहां पर क्या स्थिति है और क्या रिएक्शंस आ रही है, आप किस तरह से आगे जा रहे हैं इस केस को लेकर? अगर आप गुजरात के माहौल को समझना चाहते हैं तो गुजरात में के लोग, खासतौर पर वो लोग जो राइट्स के विक्टिम हैं, वो गुजरात सरकार के इस फैसले से बहुत निराश हुए और वो परेशान भी है। और ख़ास तौर पर अगर आप लोग तक बिल्किस बानो का स्टेटमेंट पहुंचा हो तो बिल्किस बानो ने जो स्टेटमेंट दिया है वो हम सबको समझना चाहिए। बिल्किस बानो ये कहती है कि वो उसको यहाँ के हमारी न्याय व्यवस्था पर पूरा यकीन था, लेकिन गुजरात सरकार के इस कदम ने उसको उसके इस यकीन को ठेस पहुंचाया है। तो वो हमारे न्याय व्यवस्था पे जो उसका विश्वास था उसको ठेस पहुंचाया। साथ ही साथ बिल्किस बानो का ये कहना है कि ये फैसला लेने से पहले गुजरात सरकार ने उसकी जो सिक्योरिटी है वो कंसर्न नहीं लिया कि ये 11 लोग जिसको कोर्ट ने दोषी ठहराया था, ये लोग दोषी लोग हैं और ये लोग आम दोषी नहीं है। इन्होंने चोरी नहीं की है, शराब पी के रोड पे दंगा नहीं किया है, बल्कि इन लोगों ने एक उस वक्त जब बिल्किस बानो 21 साल की थी तो एक 21 साल की औरत का रेप किया और वो 21 साल की औरत उस वक्त 4 महीने की प्रेग्नेंट थी। उस औरत के सामने इन्होंने उसके 3 साल की बच्ची को मार दिया, उसके साथ साथ 14 और लोगों को मारा। ये आप समझिए, इस ट्रॉमा को आप समझिए। तो ये ट्रॉमा से जो गुजरा और उसने 17-18 साल की लड़ाई लड़ी, उसके बाद उसको ये कह दिया गया जाए कि इन्होंने एक लंबा अरसा जेल में गुजारा है, अब उसको बाइज्जत किया गया, बल्कि उनका फूल हार करके स्वागत भी किया जा रहा है। तो उस ट्रॉमा को आप समझिए। तो ये जो राइट्स विक्टिम है उनके ट्रॉमा को समझिए कि किस साइकोलॉजिकल ट्रॉमा में वो गुजर रहे हैं। तो इस ट्रॉमा को भी सरकार को समझना चाहिए, तमाम सिविल सोसाइटी के लोगों को, तमाम लोगों को समझना चाहिए और इनके साथ आगे खड़े हो जाना चाहिए। तो बिल्किस बानो की जो मांग है वही मांग मुझे और आपको आगे बढ़ाना चाहिए और हम यहाँ पर इसका विरोध भी कर रहे हैं। अहमदाबाद की सड़कों पर इसका विरोध होगा, आप देखेंगे आने वाले दिनों में। और पूरे गुजरात के जो राइट्स विक्टिम है, खासतौर पर जो ह्यूमन राइट्स के डिफेंडर्स हैं, वो इसका विरोध करेंगे। बरोबर आहे. या संदर्भात गुजरातमध्ये असणाऱ्या किंवा जे काही दंगलीचे एकंदरीत विक्टिम्स आहेत त्या संदर्भात आंदोलन होण्याची शक्यता वासिम शेख यांनी येणाऱ्या काळामध्ये होईल असं सांगितलेलं आहे. मी पुन्हा एकदा किरणताईंकडे जाणार आहे. किरणताई, एकूणच याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये, ह्या मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीनं न्यायालयाचे निर्णय येत आहेत आणि ज्या पद्धतीनं एकीकडे जी लोक न्यायासाठी लढतायत त्यांना कुठेतरी बेल मिळत नाहीये, पण ज्यांनी अन्याय केलेला आहे ते मात्र बाहेर येत आहेत. गुजरात मधलंच आपण उदाहरण घेतलं तर गुजरातमध्ये तिथल्या असणाऱ्या राईट्स बद्दल म्हणजे याचिका करणाऱ्या ज्या किस्टा सेटलवाड आहेत किंवा पोलीस अधिकारी आहेत ते आतमध्ये आहेत आणि ज्यांनी या संदर्भामध्ये अन्याय केला ते मात्र बाहेर येत आहेत. हे कुठल्या पद्धतीची नवीन न्याय व्यवस्था या देशामध्ये लागू होते, काय सांगाल?
अगदी बरोबर आहे तुमचं. आणि मला असं वाटतं की हे सगळं पाहून विशेषतः मोदी सरकारच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे न्यायालयांचे निकाल येत आहेत किंवा न्यायाधीश देखील ज्या पद्धतीने वक्तव्य करतायत, आतापर्यंत मला असं वाटतं की लोकशाहीचा स्तंभ म्हणून न्यायालयांकडे बघण्याचा जो एक सामान्य नागरिकाचा दृष्टिकोन राहिलेला आहे की बाकी नाही, समजा सरकारचे निर्णय चुकतील, राजकारण आपल्याला न्याय देणार नाही, पण न्याय व्यवस्था म्हणून आपल्याला न्याय मिळेल, की हा जो एक विश्वास असं आपण म्हणू न्याय व्यवस्थेबद्दलचा, त्याला खूप तडे गेलेले आहेत. आणि न्यायाधीशांनी देखील त्याच्याबद्दल स्वतः चिंता व्यक्त केलेली आहे. पण हे मला असं वाटतं की आपल्या एकूण लोकशाही व्यवस्थेला आणि आपलं जे संविधानिक सगळी जी मूल्य आहेत त्याला खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे. काल परवा केरळमधल्या एका न्यायाधीशांनी असं म्हटलं की एका लैंगिक छळाच्या केसमध्ये की तुम्ही जो पोशाख घातलेला आहे तो पोशाख लक्षात घेतला तर खरं म्हणजे तुम्हाला हा केस करण्याचा अधिकार नाही, अशा पद्धतीचं एक दृष्टिकोन एका वक्तव्य एका तक्रारदार महिलेच्या समोर करणं म्हणजे तेच आपलं म्हणणं आहे की आज आपण 75 वर्ष स्वातंत्र्याची साजरी करतोय आणि आपली सगळी राज्यघटनेची मूल्य जी आहेत ते एक एक मूल्य आता त्याच्या भोवती आव्हान उभं राहिलेलं आहे असं मला वाटतं. आणि आपण तीस्ता सेटलवाडचा उल्लेख केला, त्याच्या अगोदर देखील असंख्य पत्रकार किंवा सामाजिक न्यायासाठी, लोकशाही अधिकारांसाठी, मानवी अधिकारांसाठी लढणारे जे आहेत, सुधा भारद्वाजना किती उशिरा बेल मिळाला, तो सुद्धा एका टेक्निकल कारणावर. आत्ता परवा वरवरा रावांना मिळाला मेडिकल कारणांवर. अजूनही भीमा कोरेगाव प्रकरणामधील बाकी सर्व हे आतमध्येच आहेत. आणि ज्या पद्धतीने हा मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा वापरून आता परत एकदा त्यांच्यापैकी एका सुरेंद्र गडलिंगवर उदाहरणार्थ परत त्याच्यावर एक केस केली जाते. म्हणजे इथे लोकशाहीचा गळा घोटण्याचाच प्रकार आहे. लोकांनी ह्या सरकारच्या विरोधात काही बोलू नये, काही करू नये, त्याच्यामधल्या त्रुटी दाखवू नये. एक प्रकारची हुकुमशाही ज्याला आपण म्हणू, ती हुकुमशाहीच आता आपल्या देशात अस्तित्वात यायला लागलेली आहे. परंतु त्यांनी असेही समजू नये की ते प्रयत्न जरी करत असले तरी त्याच्या विरोधात उभे राहणारे देखील, लढणारे देखील लोक आहेत आणि त्या शक्ती सुद्धा आपलं काम करतात. बरोबर आहे. ज्या पद्धतीनं येणाऱ्या आत्ताच्या काळामध्ये न्यायालयाचे निर्णय येत आहेत किंवा ज्या पद्धतीनं लोकांना अटक होते ती त्याच्या संदर्भात चिंता वाटावी अशी पद्धत आहे. मी दीपा दोंडीकर यांच्याकडे जाणार आहे. दीपाजी, तुम्ही ऍडव्होकेट आहात, तुम्ही याबद्दल सांगा की एखाद्या म्हणजे आरोपीला 14 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर, शिक्षेला पूर्ण आल्यानंतर तो पुनर्विलोकन याचिका रिसबमिशन्स करतो की ती नेमकी पद्धत काय असते आणि कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये कशा पद्धतीनं त्यांना सोडता येतं, काय त्याची प्रोसेस आहे. कारण हे संपूर्णतः राज्य सरकारच्या हातामध्ये, तिथल्या असणाऱ्या गृह मंत्रालयाच्या आणि प्रिझन म्हणजे कारागृह यंत्रणा जी आहे त्यांच्या ताब्यामध्ये हे सगळं असतं. काय सांगाल, काय पद्धत? रेमिटन्स पॉलिसी बद्दल क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये सांगितलेलं आहे. सेक्शन 433 मध्ये रेमिटन्स पॉलिसी, रेमिशन्स किंवा कम्युट किंवा शिक्षा करता येते याबद्दल सांगितलेलं आहे. मुळात आपल्याकडे 1992 ला रेमिटन्स पॉलिसी अप्लाय झाली होती. त्याच्यानंतर 2014 मध्ये त्याच्यामध्ये बदल करण्यात आले होते. 1992 ची जी रेमिटन्स पॉलिसी होती त्याच्यामध्ये कोणत्याही कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सोडता येईल किंवा काय याच्याबद्दल कोणतीही तरतूद नव्हती किंवा स्पेसिफिकेशन नव्हतं की या गुन्ह्यांमध्ये सोडता नाही येणार किंवा या गुन्ह्यामध्ये सोडता येईल. पण 2014 ची जी रेमिटन्स पॉलिसी केली गेली त्याच्यामध्ये हे स्पेसिफिकली नमूद केलं गेलं की मर्डर केस असतील किंवा रेप केसेस असतील किंवा बालकांच्या विरोधात ज्या केसेस असतील पोक्सो खालच्या, या केसेसमध्ये रेमिटन्स पॉलिसी अप्लाय होणार नाही. म्हणजे जिथे इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ दिलेली आहे त्यांना शिक्षा ती कमी होणार नाही, ही रेमिटन्स पॉलिसी 2014 मध्ये झालेली आहे. पण शहावानो केस मध्ये बघायचं झालं तर असं स्टेटमेंट इथे आलेलं आहे
की याच्यामध्ये 2002 साली ही केस घडली आणि 2004 साली हा निकाल लागला आणि याच्यामध्ये लाईफ इम्प्रिझनमेंट या 11 आरोपींना दिली गेली. आणि तेव्हा 1992 ची रेमिसन्स पॉलिसी ही लागू असल्यामुळे त्यांना शिक्षा ही तेव्हाच्या काळात म्हणजे 2004 साली 1992 ची रेमिसन्स पॉलिसी असल्यामुळे त्यांना त्या पॉलिसी प्रमाणे हा लाभ दिला गेला आहे असं मेन्शन केलं गेले, असे स्टेटमेंट आलेले आहेत. पण आजचा विचार करता किंवा आजच्या परिस्थितीचा विचार करता हे कुठेही पटण्यासारखं नाहीये. आणि रेमिसन्स पॉलिसी 2014 ची जी आहे ती योग्य आहे की जशा जे गुन्हे आहेत जे ब्रुटल असतील किंवा जे पाशवी असतील, जे मानवासाठी घातक असतील, अशा पॉलिसीमध्ये डेफिनेटली रेमिसन्स पॉलिसी देऊ नये किंवा जी त्यांना शिक्षा झालेली आहे ती कंटिन्यू करण्यात यावी असं माझं स्पष्ट मत आहे. आणि रेमिसन्स पॉलिसी हे राज्य सरकार ठरवलं जातं आणि राज्य सरकार यामध्ये ज्या कोर्टनी निकाल दिलेला आहे त्या कोर्टकडून ओपिनियन घेतलं जातं की अशा केसमध्ये आपण रेमिट करता येईल का किंवा करू शकू का. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर किंवा या चर्चा झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना सोडलं जातं. अशी ती सगळी प्रोसिजर असते. बरोबर आहे. म्हणजे त्यांना जुन्या जी पॉलिसी होती सरकारची आरोपींच्या संदर्भात त्याचा नियम लावला गेला आणि सोडला गेलाय. पण एकंदरीतच गुन्ह्याचं स्वरूप जे आहे ते रेअरेस्ट ऑफ द रेअर अशा पद्धतीचं आहे आणि याच्यावरती राज्य सरकार पुरेशा संवेदनशीलतेने आणि कारागृह विभाग जो आहे गुजरात सरकारचा त्याने जर अतिशय संवेदनशील पद्धतीने जर समजा विचार केला असता तर अशा पद्धतीच्या निकाल येणं शक्य नव्हतं असं सगळ्यांना खूप साऱ्या जणांना वाटतंय. आणि त्यानंतर जी काही प्रतिक्रिया संपूर्ण देशामध्ये राज्यांमध्ये उमटते किंवा पुरोगामी चळवळीमध्ये उमटते आहे ती अत्यंत म्हणजे निषेधार्थ आहे. खूप साऱ्या प्रमाणात लोक त्याचा निषेध करत आहेत आणि त्या निमित्तानं एकंदरीतच ही जी त्यांना सोडण्यात आलंय त्याबद्दल ठिकठिकाणी लोक सोशल मीडिया असेल वृत्तपत्र असेल याच्यावरती व्यक्त होऊन त्याचा निषेध करताना दिसत आहेत. मी पुन्हा एकदा वासिम हुसेन यांच्याकडे जाणार आहे. तुम्ही या केसच्या संदर्भातलं तुम्हाला संपूर्ण माहिती होतं. आता यापुढे त्या कुटुंबाने किंवा ती जी संस्था त्यांना त्यांच्या बरोबर उभी राहिली होती वो अभी इसके आगे क्या करने जा रहे हैं? आप अपना सवाल दोहरा दीजिए दोबारा। जो संगठन बिल्किस बानो के साथ में खड़ा हुआ था, उनको हिम्मत दे रहा था, उनके साथ कानून की लड़ाई में साथ में था, अभी उनके आगे वहां पे लोग क्या सोच रहे हैं आगे इस बारे में लेकर क्या करने वाले? आंदोलन की बात तो आप बता दी, कानूनी लड़ाई आगे भी लड़ने वाले हैं या क्या करने वाले हैं? जी, भी जो यहाँ के संगठन बिल्किस बानो के साथ खड़े थे और दूसरे राइट्स विक्टिम के साथ खड़े थे, वो सब लोग अभी सदमे में हैं और 1 या 2 दिन में ये फैसला किया गया है कि हम रोड पे इसका प्रोटेस्ट भी करेंगे। तो इसका प्रोटेस्ट भी जाएगा और सरकार से मांग की जाएगी कि सरकार अपने इस फैसले को वापस ले ले। इसी के साथ साथ कुछ संगठन ये भी सोच रहा है कि जो पॉलिसी के तहत इन 11 लोगों को रिहा किया गया है तो इस पॉलिसी को भी चैलेंज किया जाए और ये सुप्रीम कोर्ट को कहा जाए कि वो इंटरवीन करे कि ये इस तरह का जो केसेस है जहाँ पर रेप किया जाए और लोगों को मार दिया जाए, मर्डर किया जाए और दंगे फसाद किए जाए, तो ऐसे विक्टिम को बरी नहीं करना चाहिए, ऐसे विक्टिम को किसी भी तरह रिहाई नहीं मिलनी चाहिए। तो सुप्रीम कोर्ट को उसको इंटरवीन करना चाहिए। तो बहुत जल्द ये भी सुप्रीम कोर्ट में जाने का भी मन बनाया जा रहा है कि सुप्रीम कोर्ट से कहा जाए कि ये दोबारा इस फैसले पर गुजरात गवर्नमेंट को ये हिदायत दे कि दोबारा उस फैसले पर सोचे, पुनः विचार किया जाए। जो कि ये भी बात है इस केस में मेरे ख्याल से मैं अपने दोनों लर्नेड पैनलिस्ट की बात ज्यादा समझ नहीं पा रहा हूँ, लेकिन ये रिहाई तो एक पॉलिसी के तहत ही की गई, तो ये कहा जा रहा है कि कानून के तहत ही ये रिहाई किया गया। लेकिन ये सोचना चाहिए कि वो कानून किस तरह सही हो सकता है कि जो इस देश के सिर्फ ये बिल्किस बानो का मामला नहीं है, इसको सिर्फ बिल्किस बानो के साथ जोड़कर नहीं देखना चाहिए, बल्कि उन तमाम महिलाएं जो तमाम महिलाएं इस सुप्रीम कोर्ट पे या यहाँ की जुडिशरी सिस्टम पर, यहाँ के गवर्नमेंट पे भरोसा करती है कि जो रेपिस्ट है उनको सजा दिलाई जाएगी, उन तमाम महिलाओं पर भी अत्याचार किया जा रहा है, उनको भी ट्रॉमा में दिलाया जा रहा है कि ये कल को उठ कर ये हो सकता है कि कोई सरकार आएगी और वो उन रेपिस्टों को रिहा कर देगी सजा मिलने के बाद भी, और फिर बाद में एक तबका ऐसा भी होगा जो उनका फूल हार करा जाएगा।
इसलिए इन तमाम महिलाओं की तरफ से मैं डिमांड करता हूँ, तमाम महिलाओं की तरफ से हम सबको बात करनी चाहिए कि जिनका रेप हुआ है या फिर हुआ है, जो कानूनी लड़ाई लड़ रही हैं, तो उनके ऊपर ही अत्याचार है। बिल्किस बानो के साथ साथ तमाम महिलाओं पर ही अत्याचार। बराबर। कौन कौन सी संगठन आपको इसमें सामने आ रही है और कौन कौन सी संगठन आपको इस आंदोलन में यानी मदद कर रही है? एक तो संगठन नहीं है, बहुत सारे संगठन है। खास तौर पर जो महिलाओं के साथ संगठन जुड़े हुए हैं गुजरात में, जो महिलाओं का संगठन है, और ऐसा संगठन भी है यहाँ पर महिलाओं का कि जो तमाम संगठनों का प्लेटफॉर्म भी है। तो वो तमाम संगठन बहुत जल्द इसके लिए प्रोटेस्ट करने वाली है अहमदाबाद में। इसमें केवल मुस्लिम संगठन है या बिगर मुस्लिम संगठन भी शामिल है जो इसके बारे में आवाज नहीं, ये उठाने सिर्फ जा रहे मुस्लिम संगठन नहीं है, ये आप समझ लीजिए। ये महिलाओं का मुद्दा है। असल में बिल्किस बानो के इशू को आप महिलाओं के साथ जोड़ के देखिए। ये मुसलमानों के साथ तो अत्याचार हुआ है, लेकिन ये सिर्फ मुसलमानों का मुद्दा नहीं है। मैं बार बार ये कह रहा हूँ कि इनको महिलाओं के साथ जोड़ के देखिए। ये महिलाओं के पे अत्याचार हुआ है। आजादी के 75 साल का जश्न बना रहे हैं, अमृत महोत्सव बना रहे हैं, और उस अमृत महोत्सव वाले दिन आप एक महिला पे अत्याचार कर रहे हैं। तो ना सिर्फ एक महिला पे अत्याचार कर रहे हैं, मैं फिर से कहता हूँ, बल्कि उन तमाम महिलाओं पे अत्याचार है जो रेप का शिकार हुए हैं, जिनके सामने उनके घर वालों को मारा गया है। इन तमाम महिलाओं पे अत्याचार है। ये उन मुस्लिम महिलाओं पे भी अत्याचार है, दलित महिलाओं पे भी अत्याचार है, आदिवासी महिलाओं पे भी अत्याचार है। इन तमाम महिलाओं पे अत्याचार है जिनके साथ रेप किया जाता है, फिर उनको मार दिया जाता है। तो ये यहाँ पर भी, अहमदाबाद में भी, पूरे गुजरात में भी सिर्फ मुस्लिम महिलाएं रोष में नहीं है, वो सिर्फ इसका विरोध नहीं कर रही, तमाम महिलाएं इसका विरोध कर रही, और आप एक दो दिन में इसको देखेंगे। बरोबर। गुजरातमधील सर्व महिला संघटना आहेत त्या या संदर्भात एक दोन दिवसात रस्त्यावरची लढाई लढण्याच्या तयारीत आहे असं आपल्याला वासिम हुसेन यांनी सांगितलेलं आहे। मी किरणताईंकडे परत जाणार आहे। किरणताई, या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकूणच महिलांच्या संदर्भातल्या ज्या काही निर्णय येत आहेत आजकालच्या याच्यामध्ये किंवा हे झाल्याच्या नंतर, तर याच्यावरती नेमका वे आउट काय विचार करता तुम्ही? कशा पद्धतीने या शक्तींना किंवा सिलेक्टिव्ह न्याय नावाचा जो प्रकार सध्या देशामध्ये सुरू झालेला आहे की जात बघून, धर्म बघून, वर्ग बघून, त्याची असणारी पातळी बघून, जसं तुम्ही एक उल्लेख केला की तुम्ही महिलांनी कपडे कसे घालावे, कपड्याला बघून समजा एखादा मनुष्याला इच्छा होत असेल अशा पद्धतीचं टिप्पणी केरळच्या हायकोर्टात होत असेल, काय सांगाल तुम्ही एकंदरीत? अगदी बरोबर आहे. आणि मी फक्त मगाच्या एका मुद्द्याला प्रतिक्रिया देईन की मला वाटतं की हा केवळ म्हणजे न्यायाच्या म्हणजे ह्या निर्णयामध्ये कायदेशीर टेक्निकली काय हे आहे हा मुद्दा महत्वाचा ठरू शकेल, पण खरं म्हणजे हा टेक्निकल मुद्दा नाहीच आहे. हा सदसद विवेक बुद्धीचा मुद्दा आहे. आणि जसं आता दीपाताईंनी सांगितलं की ह्याच्यामध्ये जे सगळे गुन्हे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते लक्षात घेता हे योग्य आहे का नाही अशा पद्धतीचा ची सुटका करून देणं हा मला असं वाटतं की महत्वाचा प्रश्न आहे. सो इट्स नॉट अ टेक्निकल क्वेश्चन की हे पॉलिसीमध्ये बसतं का, कायद्यात बसतं का, हे योग्य आहे का, आपल्या कॉन्स्टिट्युशनल स्पिरिट प्रमाणे आहे का, मला असं वाटतं की हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग ह्याच्यातून बरेच मुद्दे, तुम्ही सिलेक्टिव्ह न्यायाबद्दल म्हणताय म्हणून की हेही मुद्दे पुढे येतात की उदाहरणार्थ ह्या केसमध्ये जसं सोडलं गेलेलं आहे तसं मग इतर कुठल्या गुन्हेगारांना सोडलं गेलंय ह्या रेमिशन पॉलिसीमध्ये, त्यात काय प्रकारचे गुन्हे होते, म्हणजे हाचा सगळ्याचा तपास करावा लागेल आणि त्याच्यातून मग एक कायदेशीर पण लढाई लढावी लागेल. पण आमचं पण म्हणणं आहे की सर्वोच्च न्यायालयाने खरं म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी सिओ मोठो हस्तक्षेप करण्याची गरज आहे. 1981 साली जेव्हा मथुरा बलात्कार प्रकरण घडलं तेव्हा 4 वकिलांनी पत्र लिहिलं सुप्रीम कोर्टाला आणि सुप्रीम कोर्टाने एक फार मोठा बलात्काराचाच कायदा बदलणारा त्यावेळेला निर्णय दिलेला होता. आमचं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाने जरा लक्ष द्यायला पाहिजे की काय चाललंय आणि त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करण्याची गरज आहे. हा एक मुद्दा. आणि दुसरा जो मुद्दा आहे तुम्ही जो आता उपस्थित केलेला तो खरोखरच चिंतेचा मुद्दा आहे की
स्त्रियांकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आज समाजामध्ये बळावत चाललेला आहे, किती वस्तुकरण मोठ्या प्रमाणात स्त्रियांचं होतंय, ज्या प्रकारचे गुन्हे स्त्रियांच्या विरोधात घडतायत त्याच्यामध्ये जो एक निर्घृणपणा आपण ज्याला म्हणू तो वाढत चाललेला आहे. आणि कसपटासारखी वागणूक ज्याला आपण म्हणू, म्हणजे इतक्या 75 वर्षाच्या काळामध्ये इथल्या स्त्री चळवळींनी बाकी आंदोलनांबरोबर, पुरोगामी आंदोलनांबरोबर राज्यघटनेच्या चौकटीमध्ये जे जे काही मिळवलेलं आहे ते हळूहळू परत एकदा त्यांच्याकडून काढून घेतलं जाणार आहे का, असाच खरं म्हणजे प्रश्न उभा आहे. आणि म्हणून समता असेल, समान संधी असेल, आणि एकूणच जी सगळी प्रशासन, राजकीय व्यवस्था, शिक्षण, आरोग्य, सगळ्या नागरी सुविधा जे काही स्त्रियांना हवं आहे ते आज त्यांना त्यांच्याकडून हिरावून घेतलं जातंय. आणि त्यांना त्या ज्या लढाया करतायत किंवा त्यांच्या ज्या चळवळी आहेत त्या चळवळींना सुद्धा गप्प करण्याचा प्रयत्न केला जातोय. कोविडच्या अगोदर नागरिकत्व कायद्याच्या विरोधात एवढी मोठी चळवळ स्त्रियांनी चालवली CAA NRCच्या संदर्भात, ती कशी मोडून काढण्याचा प्रयत्न झाला, त्यातल्या सगळ्यांना देशद्रोही कसं ठरवलं गेलं, हा हे सगळं आम्ही पाहतोय. पण आम्ही पण काही कमी नाही आहोत, आम्ही पण लढण्याची तयारी करतो. बरोबर आहे. किरण ताईंनी सांगितलंय की या जुलमी असणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची तयारी आम्ही केलेली आहे. मी दीपा तोंडीकर यांच्याकडे जाणार आहे की देशामध्ये एकात्मता, सुसंस्कृतपणा आणि संवेदनशीलता ही जशी निर्भयाच्या काळामध्ये दिसली की निर्भयावरती ज्यावेळेस निर्भया प्रकरण झालं तर संपूर्ण देशभरातून प्रतिक्रिया उमटली गेली, मोर्चे निघाले, त्या संदर्भामध्ये एक मोठ्या प्रकारच्या असणाऱ्या संघटनांनी त्यामध्ये सहभाग घेऊन संपूर्ण देशभर एक वातावरण जे आहे ते ढवळून निघालं होतं. पण बिल्किस बानोचा हा जो निर्णय आल्याच्या नंतर मात्र आपल्याला त्या संदर्भातल्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटताना दिसत नाहीये. लोक सुद्धा वेगवेगळ्या जाती धर्माच्या असणाऱ्या चौकटीमध्ये बंदिस्त झाले का, ते सुद्धा जात बघून प्रतिक्रिया देण्याचे हॅबिच्युअल झाले आहेत का, काय सांगाल तुम्ही? मला अजिबात असं वाटत नाही. जात बघून नाहीच नाही, प्रश्नच नाहीये. आणि निर्भया हत्याकांडाच्या वेळेला बघायचं झालं तर प्रश्न असा आहे की जी बिल्किस बानोची केस घडली होती ती 2002 मध्ये घडली होती. 2004 मध्ये त्यांना जन्मठेप झाली आणि त्याच्यामध्ये हा इतका काळ मध्ये निघून गेलेला आहे. तेव्हाचा सोशल मीडिया हा इतका नव्हता. जेव्हा निर्भया केस मध्ये सोशल मीडियामध्ये जेवढे लोक ऍक्टिव्ह होते किंवा सोशल मीडिया वापरत होते तेव्हाचा काळ तो तितका पद्धतीने ऍक्टिव्ह नव्हता. आणि मला नाही वाटत की इतका अवेअरनेस जो आता बिल्किस बानोच्या केसमध्ये आता माहिती पडेल लोकांना की नक्की काय फॅक्ट्स घडल्या होत्या किंवा काय झालं होतं, कशा पद्धतीने तिच्यावर अत्याचार झाला होता, ह्या गोष्टी आता हळूहळू जशा समोर येतील तसे ते प्रतिसाद उमटायला सुरू होतील. आणि डेफिनेटली ही काही कुठल्या समाजाविरोधी किंवा समाजाविरोधी ही काही लढाई नाहीये किंवा तशा प्रतिक्रिया उमटत नाहीये, तसं नाही, डेफिनेटली उमटतील. पण मला असं स्पष्ट मत आहे की कुणाचीही प्रतिक्रिया न उमटता जर सरकार खरंच संवेदनशील असेल तर त्यांनी सो मोठा हा निर्णय मागे घ्यावा आणि जी काही त्यांची लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे नॅचरल डेथ जोपर्यंत त्यांची होत नाही तुरुंगात तोपर्यंत ती त्यांची शिक्षा कायम करावी. हा निर्णय जर खरंच सरकार संवेदनशील असेल तर त्यांनी हा निर्णय कायम ठेवावा आणि त्यांचा जो निर्णय आहे तो त्यांनी मागे घ्यावा. बरोबर आहे. मी हाच प्रश्न घेऊन पुन्हा किरणताईकडे जाणार आहे. सिलेक्टिव्ह लोक झाले आहेत का प्रतिक्रिया देताना ह्या 2014च्या नंतर? धर्म बघून, जात बघून हा आपला विषय नाहीये. तो दलितांवर अत्याचार झालाय, तो मुसलमानांवर झालेला आहे, तो आदिवासींवर झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये पडू नये. आपल्या लोकांवर अत्याचार झालेला नाहीये. लोक सिलेक्टिव्ह झाले का, ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया यायला हवी मोठ्या प्रमाणात तशी येताना दिसत नाही. हे खरं आहे तुमचं म्हणणं की समाजात ध्रुवीकरण घडवून आणलेलं आहे. पण म्हणूनच आपल्यासारख्या पुरोगामी चळवळींनी लोकांच्या सदसद विवेक बुद्धीला हात घालून ते जागृत केलं पाहिजे, समजावून सांगितलं पाहिजे. लोकांचे जे गैरसमज आहेत त्याच्याबद्दल ते दूर केले पाहिजेत.
की हे आपल्याला काम करावं लागणार आहे. बलात्काराचा देखील ज्या पद्धतीने राजकीय वापर केला जातो वेगवेगळ्या शक्तींकडून, त्यालाही विरोध केला पाहिजे. वासिम भाई म्हणाले तसा हा केवळ फक्त बिल्किस बानूचा प्रश्न नाहीच आहे, हा प्रश्न सगळ्यांचा आहे. हा स्त्रियांचा तर आहेच आहे, पण या देशामध्ये न्यायालयांकडे बघणाऱ्या, आशेने पाहणाऱ्या, न्याय व्यवस्थाकडून अपेक्षा करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा हा प्रश्न आहे की नाही. त्यामुळे ही जी एकजूट आहे, ही एकजूट आपल्याला तयार करावी लागेल. जर का त्याच्यात भंग पावत असेल तर त्याला आपल्याला सांगण्याची पण गरज आहे, आणि त्याच्यासाठी चळवळींचं तेच काम आहे असं मला वाटतं, की चळवळींनी हेच धन्यवाद केलं सर्व पाहिजे. पाहुण्यांचं. तुम्ही या चर्चेमध्ये सहभाग घेतलात आणि आपली मतं व्यक्त केली. हे आज आपण चर्चा करत होतो बिल्किस बानू प्रकरणाच्या संदर्भात, आणि त्या बिल्किस बानूवरती अत्याचार करणाऱ्या किंवा तिच्या कुटुंबातल्या लोकांना ठार मारणाऱ्या लोकांना गुजरात सरकारनं निर्दोष मुक्त केलेलं आहे, आणि निर्दोष मुक्त केल्याच्या नंतर त्यांचं स्वागत होत आहे, मिठाई वाटली जाते आहे. वास्तविकतच कुठल्याही सर्वसामान्य विचारी आणि संवेदनशील माणसाला यातून धक्का बसावा. आपण कुणाकडून कुठीकडे जातो, कुणीकडून कुणीकडे जातो, अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण व्हावा, अशी स्थिती सध्या निर्माण झाली. तुम्ही ही चर्चा ऐकलेली आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं की बिल्किस बानू सोबत त्यांच्या आरोपींना सोडून सरकारने न्याय केला आहे की अन्याय केलाय? तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.